नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठमोठे निर्णय घेतलेत। तसेच त्यांच्यामुळे जगभरामध्ये व्यापार युद्ध भडकण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। कच्च्या तेलाच्या किमती मात्र 3 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती आलेल्या आहेत। कच्च्या तेलाच्या किमती $70 प्रति बॅरलच्या खालीही आलेल्या आहेत। त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये यामध्ये तब्बल 6% घसरण आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे भारतामध्ये महागाईने होरपळत असलेल्या जनतेला मात्र दिलासा मिळेल असं वाटतंय। CRESच्या अहवालानुसार डिसेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती इतक्या खाली आलेल्या आहेत। 2025च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरून $60 प्रति बॅरलवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे भारत सरकारचा देशाबाहेर जाणारा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये वाचणार आहे। तसेच 112.5 अब्ज युरो कच्च्या तेलासाठी तर कोळशासाठी 13.25 कोटी रुपये भारतानं युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून खर्च केलेले आहेत। कच्च्या तेलासाठी भारताचे 112.5 अब्ज युरो खर्च ही जगातील तिसरा मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक आणि आयातदार असलेल्या भारतानं युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करण्यासाठी 112 अब्ज खर्च केलेले आहेत। यानंतर ओपेकवरती अधिक तेल उत्पादन करण्यासाठी ट्रम्प यांचा दबाव आहे आणि एप्रिलपासून ओपेक कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवणार आहे। अमेरिका देखील कच्च्या तेलाचं अधिक उत्पादन वाढवणार आहे। चीन आणि इतर देशांनी या व्यापारयुद्धामध्ये उडी घेतल्याचा हा परिणाम आहे। दरम्यान भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी हे प्रमाण कमी वेळातच 40% वाढलेलं आहे। भारतातील काही रिफायनरीजनी रशियन क्रूडचे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनामध्ये रूपांतर केले आणि ते युरोप आणि इतर G7 देशांमध्ये निर्यात करत आहेत। युद्धानंतर रशियानं इंधनाच्या निर्यातीतून एकूण 835 अब्ज युरो हे कमावलेले आहेत। त्यामुळे आता केंद्र सरकारकडनं लवकरच पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती स्वस्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आता मे बी एप्रिल सुरू होणार आहे, तर मग एप्रिलमध्ये सर्व ग्राहकांना हे स्वस्त डिझेल आणि पेट्रोलचे दर अनुभवता येतील असा एकंदर अंदाज आहे। तर मग मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर, कच्च्या तेलाचे दर घसरल्यानं आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरती देखील त्याचा परिणाम होणार आहे आणि सर्वसामान्यांना महागाईच्या झळीपासून थोडी का होईना राहत मिळणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।